अहमदनगरच्या पारनेरमध्ये मनोज जरांगेंची आज संवाद बैठक होणार आहे। 24 तारखेच्या अंतर्वालीतील निर्णायक महाबैठकीबाबत आज सूचनांची शक्यता वर्तवली जाते। तर उद्या जालन्यातील अंतर्वालीत आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ठरवण्यात येईल। अहमदनगरमधून आपण ही सध्या बातमी पाहतोय, ज्या ठिकाणी मनोज जरांगेंची संवाद बैठक होणार आहे आणि 24 तारखेच्या अंतर्वालीतील निर्णायक महाबैठकीबाबत आज सूचना देण्यात येतील, त्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि उद्या जालन्यातील अंतर्वालीत आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ठरवली जाईल। आणि या बैठकीत नेमकं काय घडतं, मनोज जरांगे नेमक्या काय सूचना देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमेर, आज पारनेरमध्ये मनोज जरांगेंची संवाद बैठक होणार आहे, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? नक्कीच आज मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये महासंवाद बैठक होणार आहे। कुठेतरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे जे आंदोलन होतं त्या आंदोलन दडपशाही करून एसआयटी स्थापन करून चौकशी नेमली असल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे आणि त्याच दडपशाही विरोधात कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रभर दौरा करण्याचं ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये येत आहे। पारनेर तालुक्यामध्ये दुपारी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समन्वयकांसोबत बैठक होणार आहे। कुठेतरी जे सरकारने दडपशाही करून एसआयटीची स्थापन केली, चौकशीची स्थापना मागणी केली आणि त्यानुसार कुठेतरी या दडपशाही विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक ठेपली आहेत आणि त्याच अनुषंगाने मराठा समन्वयकांनी अहमदनगरमध्ये हजारोंच्या संख्येने शेकडोंच्या संख्येने उमेदवार देणार असल्याचं देखील घोषित केलंय।